प्रॉब्लेम नंबर 10 जर्नल एंट्री. बघा या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम नंबर 10च्या जर्नल एंट्री आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा या ठिकाणी डेटचा कॉलम करावा लागेल, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट आणि क्रेडिट रुपीज. तर बघा पहिली एंट्री 2010 साल टाकायचं आहे, 31 मार्च म्हणायचं. पहिली एंट्री करावी लागेल तुम्हाला ॲसेट ट्रान्सफर केल्याची एंट्री. रिअलायझेशन अकाउंट डेबिट 82,500 टू स्टॉक अकाउंट, टू डेटर्स अकाउंट, टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. बघा 19,800, 15,000, 4,000, 43,700. बिईंग ॲसेट ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट. एंट्री नंबर 2 31 मार्च. या ठिकाणी बघा RDD ट्रान्सफर केल्याची एंट्री पहिली. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स म्हणलेला आहे, म्हणजे RDD अकाउंट डेबिट 1,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 1,000 रुपये. बिईंग प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन म्हणलं इथं. तिसरी एंट्री बघा लायबिलिटी ट्रान्सफर केल्याची एंट्री 31 मार्च. सन्ड्री क्रेडिट्स अकाउंट डेबिट 15,400, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 3,600 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 19,000 रुपये. बिईंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. पुढची एंट्री 31 मार्च रिझर्व्ह फंड वाटल्याची एंट्री. रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट 12,000 टू एज कॅपिटल अकाउंट, टू बीज कॅपिटल अकाउंट, टू सीज कॅपिटल अकाउंट 6,000, 4,000, 2,000. बिईंग रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्युटेड. पुढं 31 मार्च पुढची एंट्री बघा एज कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 5,000 रुपये. बिईंग जॉईंट लाईफ पॉलिसी टेकन ओव्हर बाय ए, म्हणजे जॉईंट लाईफ पॉलिसी जी टेकन ओव्हर केलेली आहे एनं त्याची एंट्री एज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 5,000, 5,000. पुढची एंट्री काय आहे ॲसेट रिअलाइज केल्याची एंट्री 31 मार्च. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 68,500, 68,500. बिईंग ॲसेट रिअलाइज्ड. पुढची एंट्री बघा 31 मार्च म्हणलेला आहे लायबिलिटी पेड केल्याची एंट्री. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट 19,000, 19,000. बिईंग लायबिलिटीज पेड ऑफ. पुढची एंट्री बघा बिल पेड केल्याची एंट्री 31 मार्च. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट 700 रुपये, 700 रुपये. बिईंग पेमेंट ऑफ डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. पुन्हा 31 मार्च पुढची एंट्री एचं जे लोन होतं ते आपण पेड केले त्याची एंट्री. एज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट 10,000, 10,000. बिईंग एज लोन पेड ऑफ म्हणायचं. पुढची एंट्री लॉस वाटल्याची एंट्री 31 मार्च. एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. बघा डेबिटमध्ये 4,350, 2,900, 1,450 या तिघांची बेरीज इकडे येते 8,700. बिईंग लॉस ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि शेवटी जी जादा अमाऊंट शिल्लक राहते आपल्या व्यवसायाचं डिझॉल्युशन करून ती अमाऊंट आपल्याला भागीदारांना पेड करावी लागते त्याची एंट्री 31 मार्च. बघा एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट 16,750, 1,700, 8,550 या तिघांची बेरीज इथं 42,300. बिईंग अमाऊंट पेड टू पार्टनर्स फॉर फायनल सेटलमेंट ऑफ अकाउंट्स. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण एंट्र्या सोडवून घेतलेल्या आहेत. तर या एंट्र्या तुम्ही 4 ते 5 वेळा तुम्ही स्वतः बोलायच्या आहेत किंवा म्हणून काढायच्या आहेत, किंवा मी तुम्हाला जसं सोडवून दिलेलं आहे तोंडी तसं तुम्ही तोंडी अभ्यास प्रत्येक अकाउंटचा करायचा आहे. लक्षात घ्या अकाउंट्स म्हणजे लेजर असेल किंवा एंट्री असतील त्या दोन्ही पण तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायच्या आहेत आणि त्या तुम्ही तोंडी सोडवायच्या नंतर म्हणजे एकदा हाताने लिहिल्यानंतर पुन्हा त्या मी जसं तुम्हाला वाचून दाखवल्या एंट्र्या त्या पद्धतीनं तुम्ही त्या एंट्र्या वाचून काढायच्या आहेत. यामुळं काय होतं जास्त तुमचा अभ्यास होईल आणि तुम्हाला अकाउंट परफेक्ट समजेल. कमी वेळेमध्ये तुमचा अकाउंटचा अभ्यास जास्त होईल. आणि लक्षात एकदा लिहून काढा आणि 4 वेळा वाचून काढा. बघा तुमचा अभ्यास परफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा या पद्धतीनं आपण एंट्र्याचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. एंट्र्या आपण समजून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये असा फॉर्मॅट आखा आणि फॉर्मॅट आखून या एंट्र्या तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि 4 वेळा 5 वेळा वाचून काढा. लक्षात घ्या त्याशिवाय तुमच्या लक्षात राहणार नाही. लक्षात घ्या. ओके. म्हणजे ॲसेट ट्रान्सफर केल्याची एंट्री एकच होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. ह्या सगळ्या ॲसेट आहेत टू ॲसेट. मग कुठल्या पण ॲसेट कुठल्याही प्रॉब्लेममध्ये ॲसेट ह्या वेगवेगळ्या असणार आहेत त्यामुळं एंट्री पाठ करायची नाही. लक्षात घ्या नियम लक्षात ठेवायचे.
म्हणजे ॲसेट ट्रान्सफर करण्याची एंट्री कुठली, तर ही रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. त्यानंतर ऑलरेडी ट्रान्सफर केल्याची एंट्री कुठली, तर ती एंट्री तुम्ही सराव केल्याशिवाय तुम्हाला ह्यातलं काही कळणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही सराव करणं आवश्यक आहे.